पुंडलिकावरदे विठ्ठल श्री हरिदेवता भेश्वरा. माऊली भाव वैष्णव संत श्रेष्ठ वारकरी सापडले अलौकिक संत मंडळी आणि अलौकिक संतांनी अलौकिक मार्ग जो कोणालाही सुचला नाही तो आपल्या समोर ठेवला. काय काय वेळेस वस्तूच्या सोपेपणामुळे त्याच्यावर लक्ष जात नाही, त्याचं महत्व लक्षात येतं. सोपी वस्तू असली की कोपऱ्यात पडते, पण त्या वेळेस त्याचं महत्व कळतं. आता पाणी किती सोपं आहे, काय पावसाळ्यात फारच सोपं. आता कीर्तन चालू बाहेर पाऊसच पडतो, पण उन्हाळ्यात बघायला आवडत आहे. सोपं आहे, सहज. पण नीट लक्षात घ्या, वेळीच मिळालं तर, वेळीच मिळालं तर नीट लक्षात घ्या. तसं नामस्मरण हे सोपं आहे, सहज आहे. पण सोपं आहे, सहज आहे म्हणून ते कळत, त्याचं वर्म कळत, त्याचं महत्व कळत नाही, त्याचं विशेषत्व कळत नाही. म्हणून शेवटी अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं लागलं, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा. म्हणजे अरे नामाला एवढं सोपं समजू नको, कमी लेखू नको. काय आता सुद्धा वारी होते न होते काय, त्यामुळे लोक काय वेळेस बोलतातच वारी सुरू झाली, काय चालला नाही काय करायला, चालला नाही काही करायला. त्याचं महत्व कळत नाही. नाम निर्माण होण्याचं कारणच एवढं जबरदस्त आहे की त्याला तोड नाही. एकच सांगतो, योग निर्माण होण्याकरता ध्यान लावावं लागलं शंभूनी. त्यामध्ये थोडासा डोक्याचा भाग येतो, शरीराचा भाग येतो, श्वासाचा भाग येतो. काय तुम्हाला श्वासाकडे लक्ष केंद्रित केलं की हळूहळू योग काय तो कळून येतो. कर्माकडे लक्ष दिलं की कर्ममार्ग समजून येतो. पण नाम समजण्याकरता काय करावं, नामस्मरण. काल भगवती महाराजांनी सांगितलं प्रेम स्मरण. नीट लक्षात घ्या, त्या शब्दातच सगळं प्रेम लक्षात आलं, हृदय लक्षात आलं तर नाम लक्षात. हृदय लक्षात आलं, ज्ञानाला डोकं लागेल. पण नाम लक्षात यायचं असेल तर हृदयाशिवाय, हृदयाची साथ जर नसेल, हृदयाची तादात्म्य जर नसेल तर काय करणार, काय सगळं पामचल जातं. एक लक्षात घ्या, कृती कळली तर कर्म कळेल, कृती कळली तर ज्ञान कळेल, योग कळेल. पण अनुभव असेल तर नाम कळेल. दोन मला वाटतं फरक आहे नामस्मरणामध्ये. एक संतांची पातळी एकदम हाय लेवलची आहे आणि एक सामान्य माणूस. सामान्य माणूस जेव्हा नाम घेतो तेव्हा तो पापापासून मुक्त होण्याकरता, त्रासापासून मुक्त होण्याकरता, पाप ताप त्या सगळ्यापासून मुक्त होण्याकरता नामाकडे वळतो. पण संत जेव्हा नाम घेतात ते काय पापाचं मुक्त होण्याकरता नाम घेतात. जन्म जन्मांतराच्या फेऱ्यातनं मुक्त होण्याकरता नाम घेतात का, कशा करता नाम घेतात. नाम घेण्याचं एकच कारण आहे, आपली आवड
आपल्यामध्ये असलेला हरी त्याचा पूर्णतेने उपभोग घेणं. हरीचा प्रिय भोग म्हणजे ना काय, परमात्म्याचा पांडुरंगाचा प्रिय भोग म्हणजे नाम. जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत ते मिळणार नसतं. काय आधी होईल का होईल का होईल का होईल का होईल का, पण एकदा झाल्यावर हा मग झाल्यावर त्याच्या संगतीचा आनंद लुटायचा. त्याबरोबर खेळायचं, त्याशी बोलायचं, पण बोलताना नुसतं बोलायचं नाही, त्याच्या भाषेत बोलायचं. मग तो तोतलं बोलला की आपण पण तोतलं बोलायचं. आता तुम्हाला काय तोतलं बोलायची गरज आहे, पण त्याच्याबरोबर बोलत त्याचा आनंद लुटायचा. त्याच्याबरोबर बोलत आपण आनंद लुटायचा. तसं पांडुरंगाचं नाव तुकाराम महाराज ज्ञानोबा तुकोबा जेव्हा देतात, त्याला तत्वज्ञानामध्ये शब्द आहे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणावर. काय शब्द आहे? ज्ञानोत्तर प्रेम लक्षणावर. ज्ञानोत्तर शब्दाची पड करू एकत्र घेतला की मोठा वाटतो. ज्ञान उत्तर म्हणजे ज्ञानानंतर. काय म्हणून ज्ञान सुद्धा नामापासून लांब नाहीये बरं का. ज्ञानात परिपूर्णता कधीच नाही. ती परिपूर्णता ज्ञानाची जर भोगायची असेल तर नामातच यावं लागतं. नामातच यावं लागतं. काय म्हणून अभंग गाते श्रोते पाहते शत्रू विनोदे दृष्टीते. पुढचं महत्व सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सगळा ते विनवणी. करा विठ्ठल स्मरण. काय गाते श्रोते पाहते सगळ्यांना विनवणी आहे, पण महत्वाचं कोणाला? सोहम भावे पूर्ण ज्ञाते. जे पूर्ण ज्ञाते ज्ञान झालं की प्रवास थांबू नये. कारण जिकडे प्रवास थांबला, नीट लक्षात घ्या. पाणी बघितलंय का तुम्ही? पाणी जे वाहत्या पाण्यात कधी मच्छर बघितले का? मच्छर कुठे लागतात माहितीये का? जिकडे पाणी एका ठिकाणी थांबतं, त्याची गती ज्या ठिकाणी थांबते तिकडे मच्छर लागतात. तसं ज्ञान जर थांबलं त्याला, पण तेच ज्ञान जेव्हा प्रवाहित राहतं त्याच ज्ञानाला नाम प्रेम पडतं. काय म्हणून ऐसी प्रतिती मोर सागर जो आपण्यात एक लोड करी मग पाहासी चराचरी तेव्हा मीच. प्रतिती मोर सागर. एकदा ती प्रतिती आल्यावर पुढे काय? पाप झाला म्हणजे संपलं का? आई झाली म्हणजे संपलं का? नाही, आई झाल्यावरच सगळं सुरू झालं. नीट लक्षात घ्या. आई जोपर्यंत 9 महिने पोटात आहे तोपर्यंत तसं काही विशेष नाही. स्वतःचाच सांभाळ करायचा असतो. स्वतःचा सांभाळ केला की बाळाचा आपोआप होतो. पण आई झाल्यावर स्वतःचाही करायचा आणि बाळाचाही. तेव्हा खरी खटपट सुरू होते. तेव्हा खरी बाळासाठी धावपळ सुरू. मग चड्डी बघा, अंग बघा, आंगडी बघा, टोपली बघा, काय बिछाना बघा, त्याच्यावरचे हातरायचं बघा. अरे 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 घोडा बोलतोय. लंगोटी बघा, डायपर बघा. पाऊस आला असेल तर बोलतात नको आता ते झालं एकदा बसलो आहे. किती वाढत घालायचं? आम्ही काय सांगतो? काय त्या आनंदाच्या उपभोगाची सुरुवात कधी होते? ते बाळ जेव्हा हातात खेळतं तेव्हा. काय तसं ते बाळ हातात खेळणं नामे बघते. पोटात असणं म्हणजे ज्ञान. काय पोटात असणं म्हणजे ज्ञान. तो मीच आहे. तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मि. ते अहम ब्रह्मास्मीने पोट दुखतं.
अहम ब्रह्मास्मी. पण त्या अहम ब्रह्मास्मीचा आनंद जर लुटायचा असेल तर त्याच्याकरता नाम पाहिजे. अहो लावणे बाकी कोण काय व्यास महामुनी होते. वेदार्थ सगळं पुराण व्यासे निर्माण परंतु नकोवेची आपण विध समाधान हिताचे तुम्हाला सरस्वती दिला. मग देखील व्यास विशिष्टा तो संशयाच्या महापुरा व्यास महामुनी वेद लिहून सुद्धा संशयात पडले. तुमची आमची काय कथा? तुमची आमची काय कथा? त्यांना सुद्धा बरं वाटलं ते भक्तीतच. म्हणून पहिला अभंगच आहे. चारी वेद दयासाठी त्याचे नाम धरा संपलं. आणि इकडे बसणारे ऐकणारे माझ्या सकट वेद कितपत माहिती नाही कितपत कळतो. जवळजवळ 99.9 काहीच माहिती नाही. एखादा असेल तर पण इकडे 100% सगळ्यांना आता नक्की हे माहिती आहे पांडुरंग कोण. हेच महाराज सांगतात चारी वेद दयासाठी हे वेदाची खटपट ज्याच्या करतात त्याला धरा. त्याचे नाम धरा. नकरी आणि साधन ज्ञान नको योग नको धर्म नको काही नको. कारण हे सगळे काय ह्या सगळ्या वाटा त्या नामस्मरणामध्ये घेऊन विलीन झाल्या. ह्या सगळ्या नद्या आहेत. हा ज्ञान ही नदी आहे. कर्म ही नदी आहे. योग ही नदी आहे. आणि या सगळ्या नद्या एकत्र येऊन आता या भक्तीच्या सागरात मिळालेल्या आहेत. आणि तो भक्तीचा सागर म्हणजे वारकरी संप्रदाय. तो भक्तीचा सागर म्हणजे वारकरी संप्रदाय. नीट लक्षात घ्या. कर्म सुद्धा शेवटी इकडे यावंच लागतं. आता साधू सांगतो उत्तमातलं उत्तम कर्म काय सांगावं. उत्तमातलं उत्तम कर्म काय? इंद्रिये हात डोळे मुख बोलाया तेने तू जोडसी. एवढे हात पाय नाक पाय डोळे दिले. जरा भजन कर उत्तम कर. त्याच्यापेक्षा अजून सांगू हे म्हणजे काय? त्यांनी दिलेल्या हाताने त्याच्याकरता काढलं. त्यांनी दिलेल्या डोळ्यांनी त्याला त्यांनी दिलेल्या कानाने त्याचं नाव ऐकायचं. नीट लक्षात आलं का? उत्तम कर. काय एक सुंदर भाव आहे. देवाचीच नावे देवाची आश्री सर्व अलंकारी समर्थ. सर्व अलंकारी समर्थ देवाचीच नावे. सुंदर लिहिलं. बघा दुसरं देण्याकरता आपल्याकडे नाहीच काही. तुम्ही म्हणाल मी देवाला काहीतरी देईन. एक सुंदर अभंग आहे महाराजांचा. काया भक्ती करीसी काय व्हावे तुम्हासी अवघा भरुनी उरदासी वाणी खाणी रूपी रसी गंधी. काय देऊ? काय परमात्म्या तुला काय देऊ मी? माझ्याकडे तुला देण्यासारखं आहे का? काय आम्ही भक्ती करणे कशी काय एक व्हावे तुम्हाला. काय व्हावं तुला? काय देऊ तुला? हे बघा द्यायचं काय? जे तुमचं आहे ते द्या. लक्षात घेता. जे तुमचं आहे ते द्या. जे तुमचं नाही ते तुम्ही देणार कसं? काय जे तुमचं नाही ते तुम्ही कसं देणार? नीट लक्षात घ्या. हे शरीर तुम्हाला वाटतं तुमचं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणतात. पण हात नक्की तुमचे का? डोकं नक्की तुमचं का? पाय नक्की तुमचे का? पाय तुमचे दुखतात कसे? आता हा मोबाईल माझा
मोबाईल, माझा मोबाईल मला पाहिजे तेव्हा बंद आणि मला पाहिजे तेव्हा, बरोबर आहे, बरोबर. हा कोणाचा? ओके, म्हणण्याचं माझी सत्ता ह्याच्यावर चालते. मी बोलू शकतो माझ्यामुळे बंद, माझ्यामुळे चालू, माझ्यामुळे ब्राईट, माझ्यामुळे फेडिंग, माझ्यामुळे आवाज पण सगळं कोणामुळे? बरोबर, हे कोणाचं? आता हा तुमचा म्हणताय, कधी म्हणता येईल का? असा कधी पडेल सांगता येत का? कधी हाताची शक्ती गायब होईल का सांगता येत का? हा, आता मध्ये सगळ्यांनाच वाटतं आम्हाला काय होत नाही, आम्हाला काय होत नाही, आम्हाला काय होत नाही. आणि फिरता फिरता कधी होतो कोविड-19. मास्क घालून सुद्धा होतो. कारण चुकून करता करता तोच नको ते हात आपण असे डोळ्यात घालून काय सांगतो तुम्हाला? नाहीच लक्षात घ्या, तुमचं आहे ते तुम्ही देऊ शकता, जे तुमचं नाहीच. ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये शेवटला महाराजांनी सांगितलं, कर्म तू अर्पण करतोस मला, तू कर्म अर्पण कर. पण महाराजांनी प्रश्न विचारला, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न विचारला, कर्म करतो ते सुद्धा तुझ्या ताकदीने का त्याच्या सत्तेने? बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारात मज व्यापका ते विषय. पुढे शेवटला मोठा महत्वाचा हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारण. मज म्हणजे मी नाही, मज म्हणजे पाठी उभायलो. काय कोणाच्या हाताने कोणाच्या ताकदीने होतं? आता सांगितली हातातली शक्ती, ती शक्ती प्रवाहित होतीये, वाहतीये म्हणून चांगले, पण ती वाढण्याची जर थांबली म्हणून नीट लक्षात घ्या. थोडक्यात सांगायचं, विषय वाढवायचा नाही. म्हणजे थोडक्यात लक्षात काय घ्यायचं, जे आहे ते तुमची ताकद नाही, जे आहे ते तुमचं करणं नाही. मग देवाला काय देणार? मग आता काय नाही, देवा तुझे तुझं पावर आहे, एवढंच करतो. तुझे तुझं पावर आहे. आता तुला काय देऊ? आमचं काहीच नाही. तुला जे आवडतं ते तुला देऊ. देवाचीच नाव असं झालं काय म्हणतो? देवाचीच नाव, माझं काहीच नाही, तुझंच नाव तुलाच परत देऊ. देवाचीच नाव, देवाची आश्री. हा, फक्त आमचं एवढंच असेल, आमचा अर्थ भाव मिळत असेल. सर्व अलंकारी, मला हा विचार पडला, सर्व अलंकारी समर्पावे. अलंकार कशाचा? हा कशाचा अलंकार? हा भक्ती प्रेमाशिवाय दुसरा कशाचा अलंकार? काय काय वेळेस असं होतं की आपल्याला शेजारी काही लागतं, आणि साखर लागते, कधी चहा लागतो, कधी आपलं लागतं. एका बाईने दिलं, आवाज जरा साखर कमी पडली, देते का? वाढली वाटीवर साखर शेजारी घेतली. मग हिने दुसऱ्या दिवशी नातं चांगलं होतं, कारण शेजारी होते, पण नातं चांगलं होतं, गोड होतं, आवडीचं होतं, प्रेमाचं होतं, एकमेकाला सांभाळायचे. म्हणून दुसऱ्या दिवशी काय होतं, बाजारात गेले, माल झाला, दुसऱ्या दिवशी तिला देताना साखर नुसती दिली नाही, बरं मस्त असं कणकीचा शिरा करून मला आठवण आलं ते सांग. असा मस्त दूध घालून केशर घालून सुंदर कनेक्ट करतो, त्याच्यामध्ये साखर घालून असा शिरा. अगं आपण नुसती वाटी परित परत द्यायची. हे काय दिलं? नाही ग, मला माहिती आहे माझ्या हातचा हा शिरा तुला आवडतो. झाली का लक्षात? सर्व अलंकारी समर्पण. सगळं आहे, हात आहे ते तेजच आहे, पाय आहे ते तेजच आहे. एक सांगू का, प्रेम सुद्धा आहे ते तेजच आहे. काय झालंय? काय तो प्रेम
प्रेम आपल्यामध्ये टाकतो म्हणून आपल्यामधलं बाहेर पडतो. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती. आपल्याला वाटतं ते आईच्या प्रेमाची धार आहे, पण ती नुसती आईचं प्रेम नसतं. ते भगवंताचं आपल्यावरचं प्रेम आहे. भगवंत घालतो प्रेम आईमध्ये आणि मग आईच्या स्तनाच्या वाटे ते बाळाच्या तोंडात जातं. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. प्रेम सुद्धा आपलं नाही. प्रेम सुद्धा काय म्हणतात, प्रेम देवाचे. काय तुमचं, काय तुमचं प्रेम कोणाचं देतं. अहो साधं उठायचं झोपायचं आपल्या हातात नाही, तर देवाचं नामस्मरण करणं हे आपल्या कसं हातात. म्हणजे राधा महाराज म्हणायचे, तू माळा जपत नसते, तो आधी तुझी माळा जपतो. उठ बर का, म्हण बर का, वारी सुरू झाली आहे, नामस्मरण कर बर का, भजन कर बर का, आता संध्याकाळी प्रवचनाची वेळ झाली, जा बर का. ही हातामध्ये माळ पहिली पांडुरंगाने आपली घेतली. आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त जाण ठेवायची की तो आपल्या आठवण. आणि पुढचं गंमत म्हणून महाराजांनी सांगतात, तो जेव्हा तुमची आठवण ठेवणार नाही तेव्हा तुम्हाला सोडून सगळ्यांना मिळतो. ज्या दिवशी तो तुमची आठवण ठेवणार नाही, तुमच्या हाताची माळ, अरे तुम्ही काय त्याची माळ जपता, तुम्ही काय त्याची माळ जपता. तो ज्या दिवशी तुमची माळ हातातून खाली ठेवेल, राम बोल बाई, राम बोल बाई राम. काय म्हणून त्याला जर धरायचं असेल, धरीला आपण धरीचा असो, गळा बांधून हृदय बंदिकाना केला विठ्ठल कोटलेला. म्हणून पुढचा अभंग सुद्धा सुंदर आहे. भक्ती भावे आम्ही बांधिला शिलेला, साधवितो हटी खारे कोणी. असा तसा बांधला जात नाही हा बाबा. काय वेदाला सुद्धा कळलं नाही. परतल्या श्रुती म्हणती नेती नेती आम्हा गाता गीती सापडली. आम्हाला कसं आम्हा गाता गीती. भक्ती भावे आम्ही बांधिला असे गाठी, बांधून ठेवला. साधवितो हटी. आणि कुठे घेऊन आलो, बाजारात घेऊन आलो. शेवटी त्या संसाराच्या बाजारपेठेत आल्याशिवाय काही जात नाही माल. काय ज्ञानोबा तुकोबा म्हणाले, एवढं आहे ते करायचं काय. चला म्हणजे जगात हे बघा, तशा जगात अनेक बाजारपेठेत, जेवढ्या गाव तेवढ्या बाजारपेठेत, पण त्या सगळ्याचं नाव एकच आहे, सुखाची पेठ. त्या सगळ्याचं नाव एकच आहे, सुखाची पेठ. का, कारण सगळे तिकडे सुख शोधायला जातात, बाकी काहीच नाही. म्हणून दुकान कुठे मांडलं, सुखाची या पेठे घातले दुकान मांडी देवान रामना. सगळं आहे या पेठेत. काय कामना आहे, इच्छा आहे, सुख आहे, दुःख आहे, ज्ञान आहे, योग आहे, मुक्ती आहे, मुक्ती आहे, रिद्धी आहे, सिद्धी आहे. काय नाही, काय नाही. पण ते म्हणाले सगळं आहे. आपला सुद्धा हा माल असावा, थोडा सावळा माल. काय आपला सुद्धा हा वाण तो सावळा. काय हा सावळा वाण आपला सुद्धा असावा. काय म्हणून हाच घेऊन आले. माटी आले वाण राम नाम. बघा तर आमचा माल, काय बघा तर आमचा माल. सुखाचे दुःखाचे सगळ्याचे सार. काय आधीचा जो अभंग आहे तो सुद्धा शेवट फार महत्वाचा आहे. तुका म्हणजे सार धरी. नामस्मरण म्हणजे सार, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. सकळाचे सार, कर्माचं सार, ज्ञानाचं सार, योगाचं सार, सगळं एकच. वेदाचं सार एकच, नामच. तुका
म्हणे सार गरी मांडी देवार सुखाचे दुखाचे सकळाचे सार तारा व्यापार मागे भाग्यवंत झाले थोडं सगळ्यांनी हेच सांगितलं. काय सगळ्यांनी हेच सांगितलं, सार धरा बाकी सगळं कशाला धरता. सार धरलं की सगळं त्याच्यात. आता एकदा कोकम पिळली त्याच्यामधला सगळा रस काय झालं, त्याचा उपयोग आहे ना. आपण त्यालाच कवटाळून बसलो. त्याला जर कवटाळून काय अर्थ राहायचा. सार म्हणजे काय, ते पिळून जो रस राहिला आहे त्याला काय म्हणतात, सार. कोकमाचं सार किसेंट तारावया सार कुठे तुला म्हणे चित्त शुद्ध करूया शिवचा सुंदर नाम गावू नाम गावू नाम विठोबा शिवा आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे पुंडलिका देवी